नमस्कार, मी राहुल वडगुले. ट्रॉपिकल ॲग्रो सिस्टीममध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मागील वर्षी सांगली विभागामध्ये अँथ्रॅकनोज नावाच्या रोगाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं होतं आणि हा जो रोग आहे हा रोग मनी अवस्थेमध्ये असतानाही मण्यांवरती डायरेक्टली इन्फेक्शन करतो आणि त्यामुळे आपलं डायरेक्टली नुकसान जे आहे ते नुकसान होत असतं. तर या संदर्भामध्ये मागील वर्षी 16 नोव्हेंबरला आम्ही ॲग्रोवन मध्ये एक आर्टिकल सांगली विभागातील रोगाचं परीक्षण करून आम्ही केलेलं होतं. यावर्षी नाशिक विभागामध्ये सुद्धा हा रोग आपल्याकडे दिसत आहे. तर सुक्याना विभागामधनं आम्हाला एक सॅम्पल मिळालं होतं आणि या सॅम्पलचं ज्यावेळेस आम्ही ॲनालिसिस केलं त्यावेळेस हा रोग आपल्याला अँथ्रॅकनोज आहे असं आढळून आलं. यामध्ये आपण बघू शकतो की अशा प्रकारे लक्षणं जी आहेत ही द्राक्ष मण्यांवरती दिसतात आणि सुरुवातीला छोटे टिपके जे आहेत तर हे छोटे टिपके मण्यांवरती पडतात आणि त्यानंतर मणी जो आहे तो पूर्णपणे खराब होतो आणि त्यानंतर संपूर्ण घड जो आहे खराब होऊन आपल्या उपयोगी येत नाही आणि त्यामुळे डायरेक्ट नुकसान जे आहे हे नुकसान या रोगामुळे. तर या रोगाचं आपण मायक्रोस्कोप खाली ज्यावेळेस अनालिसिस केलं त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे स्पोर्स जे आहेत हे स्पोर्स बघायला मिळाले आणि हे जे स्पोर्स आहेत हे स्पोर्स कोलेट्रॉटिकम ग्लोयोस्पोरियम नावाची जी बुरशी आहे की जी द्राक्ष पिकामध्ये मण्यांवरती अँथ्रॅकनोज निर्माण करते त्या बुरशीचे हे स्पोर्स जे आहेत हे स्पोर्स आहेत. तर अशा प्रकारे आपण हा जो रोग आहे हा बुरशीजन्य अँथ्रॅकनोज आहे असं आपण याला म्हणू शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये या रोगाविषयी गैरसमज आहेत. बऱ्याच लोकांना हा उकड्या किंवा सनबर्निंगचा प्रकार आहे असं वाटतं. तर शेतकऱ्यांनी व्यवस्थित या संदर्भामध्ये रोगाची ओळख करून घेणं गरजेचं आहे. या रोगाला आल्यानंतर आपण शक्यतो जास्त औषधं वापरू शकत नाही, परंतु प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण ऑर्बिट प्लस बॅसिलस असं कॉम्बिनेशन जे आहे हे आपण करू शकतो. ऑर्बिट हे ट्रॉपिकल ॲग्रो सिस्टीमचं एक रेसिड्यू फ्री असं उत्पादन आहे. एक्सपोर्टसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे बॅसिलस आणि ऑर्बिट असं कॉम्बिनेशन आपण या रोगाच्या प्रिव्हेंटिव्ह स्प्रेसाठी देऊ शकतो. तर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी या संदर्भामध्ये कुठलाही संभ्रम न ठेवता व्यवस्थित रोगाची ओळख करून घेणं आणि त्यानुसार रोग नियंत्रण करणं हे महत्त्वाचं आहे. तर या दृष्टिकोनातनं आम्ही हा व्हिडिओ जो आहे हा बनवला होता. तर नक्कीच तुमच्या हा उपयोगी पडेल अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.